शिवलीलामृत अध्याय 4 विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती। एके दिवशी त्याची राणी कुमुदिनी हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून शिवदोष हे दोष कसे घडत आहेत? यावर राजा म्हणाला, पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान होतो। एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाच्या प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले। त्या पुण्याईने राजदेह मिळाला, तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे। तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वीजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोर प्राणत्याग केलास। त्यामुळे आता तू राणी झाली आहेस। मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले। ते ऐकून राणी धन्य झाली। दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता। त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती। ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली। तेव्हा राजाने महाकाळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभिली। प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती। घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंड म्हणून तिची पूजा करू लागला। मुखाने शिवनाम घेऊ लागला। त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत नेले। त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला। शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता। ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन दिले आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्ण मंदिर निर्माण केले। ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाची सख्य केले व शिवदर्शनासाठी आले। हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले। तो श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला। सांब सदाशिव।